जय जय रघुवीर समर्थ. दशक 9 समास 2 ब्रह्मा निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. डोळ्याला दिसणारे सर्व आकार कल्पांत काळी नाश होऊन जातात, पण ब्रह्मस्वरूप मात्र सर्व काळी आहे तसेच राहते. ते सर्व गोष्टीतील सारभूत आहे. ते मिथ्या नाही तर सत्य आणि सर्व ठिकाणी सदैव ओतप्रोत भरून असणारे आहे. तेच परमेश्वराचे निजरूप आहे. त्यालाच स्वरूप असे म्हणतात. याशिवाय सत्य वस्तूला आणखी अनेक नाव आहेत, पण ती आहे तशीच असते. ती दृश्यात अंतर्बाह्य भरलेली असली तरीही जगाला लपल्यासारखी वाटते, जवळ असूनही नसल्यासारखी झाली आहे. ही गोष्ट किती आश्चर्यकारक. देव आहे असे ऐकून दृष्टीने त्याला पाहावे अशी धडपड चालूच असते, पण कितीही पाहिले तरी सर्व काही दृश्य दिसते. स्वाभाविकपणेच दृष्टी आपला विषय असणारे दृश्य प्रत्यक्ष पाहिल्यास संतोष पावते, पण ते पाहणे खरे पाहणे नव्हे. खरं म्हणजे जे डोळ्याला दिसते ते नाश पावते असे वेदवाक्य असल्याने जे डोळ्याला दिसते ते स्वरूप नव्हे. स्वरूप भासरहित असून दृश्य प्रत्यक्ष भासते आणि वेदांत शास्त्र जे भासते ते निश्चित नाश पावते असे निसंदिग्धपणे सांगते. डोळ्यांनी पाहावे म्हणून कितीही प्रयत्न केले तरी दृश्य दिसते. ब्रह्मवस्तू त्या दृश्यापेक्षाही वेगळीच आहे. आपल्या अनुभवाने पाहिले की ती अदृश्यच असून दृश्याच्या आत बाहेर आहे अशी प्रचिती येते. भासरहित निर्गुण असणाऱ्या ब्रह्मवस्तूची ओळख काय म्हणून सांगावी असे असूनही ते स्वरूप जवळच आहे हे निश्चितपणे जाण. आकाशात सर्व काही भासत असून सर्वांमध्ये आकाश असते, त्याप्रमाणे परमेश्वराचे स्वरूप आत बाहेर ओतप्रोत भरलेले आहे. ते निर्गुण ब्रह्म पाण्यात असले तरी भिजत नाही, मातीत असले तरी झिजत नाही, अग्नीत असले तरी उकळत नाही, चिखलात असले तरी बुडत नाही, वाऱ्यात असले तरी उडत नाही आणि सोन्यात असले तरी सोन्याप्रमाणे नाम रूप घेत नाही. असे स्वरूप सदैव निबिड आहे, पण बुद्धीने मात्र ते ग्रहण होत नाही. बुद्धिग्राह्य नसले तरीही ते सर्वांच्या आत्मरूपाने अपरोक्ष आहे. अशा भेदरहित वस्तूत ही भेदबुद्धी करणे वाढवणे हा अहंकारच होय. आता अहंकाराविषयी थोडा सूक्ष्म विचार सांगत आहोत. एकाग्र होऊन ऐका. अहंकार स्वरूपाकडे जाऊन अनुभव प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतो आणि अनुभवाचे शब्दही बोलून दाखवतो. पहा, मीच ब्रह्म आहे असे म्हणतो ना, तोच अहंकार होय. या म्हणण्यावरूनच तो निराकारापासून वेगळा झाला हे सिद्ध होते. अत्यंत सूक्ष्मपणे पाहिले तर मीच स्वयं ब्रह्म आहे असे म्हणणे हा अहंकाराचा भ्रम आहे हे जाणवते. काहीतरी उद्देश किंवा म्हणणे हे कल्पनेचे कार्य असून ब्रह्मवस्तू मूलतः कल्पनाविरहित आहे, म्हणून अनंताचा अंत लागत नाही. अन्वय आणि व्यतिरेक असे 2 शब्द आहेत. त्यांनी सांगितलेल्या शब्दातीत ब्रह्मवस्तूचे गुपित शोधायला हवे. त्यासाठी प्रथम वाचांश घेऊन त्यानंतर लगेच त्याचे लक्षांश ओळखायला हवे. लक्षांशात स्थित होऊन पाहिले की वाचांश शिल्लक राहतच नाही. असो, अन्वयाचे सर्व ब्रह्म आणि व्यतिरेकाचे विमल ब्रह्म असे म्हणणे वाचांश झाले, पण लक्षांशाच्या निरुपाधिक ब्रह्मवस्तूचे रहस्य जाणले की तेथे वाचांश असूच शकत नाही. वर सांगितलेले सर्व आणि विमल हे 2 पक्ष वाचांशात येऊन मिसळतात. लक्षांशात लक्ष लावले की हे दोन्ही पक्ष नाहीसे होतात, म्हणून ही गोष्ट लक्षांशाने अनुभवायला हवी. या स्थितीत वाचांशाची गोष्ट नाही. मुख्यत्वे करून अनुभवाच्या गूढतेत वाचा प्रारंभ झाली असली तरीही ती कुठून होते? त्या केवळ अनुभवात परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी या 4 वाणी नाहीशा होतात. त्यामुळे त्या ठिकाणी शब्द चातुर्याचे काय काम? शब्द बोलता क्षणीच नाश पावतात, तेव्हा त्यांना
चिरस्थायित्व कोठून येणार? या प्रत्यक्ष गोष्टीला दुसरे प्रमाण नको आहे, हे चांगल्या प्रकारे जाणा. तात्पर्य: शब्द प्रत्यक्ष नाश पावत असल्यामुळे दोन्ही पक्ष नाहीसे होतात. केवळ अनुभवात सर्व विमल असा आशय नाही. आता अनुभवाचे लक्षण सुस्पष्टपणे सांगत आहोत ते ऐका. अनुभव म्हणजे अनन्य होऊन राहणे. आता अनन्य म्हणजे काय तेही सांगतो. अनन्य म्हणजे आत्मनिवेदनाप्रमाणे अन्य नसणे हे होय. तेथे अहंकाराचा संग नष्ट होऊन आत्मा आत्मत्वाने राहतो. आत्म्याला वेगळे होऊन आत्मत्वाचा अनुभव नसणे हेच निसंगतीचे लक्षण आहे. ही रीत समजावी म्हणून ती ते वाचेने सांगावे लागते. तसे पाहिलं तर वाचेने लक्षांश यथार्थपणे कसे सांगता येईल? जर वाक्याचे विवरण केले तर त्याचे मर्म समजत जाते, ही गोष्ट खरी आहे. तत्व विवरण करून निर्गुण ब्रह्माला जाणल्याने आणि आपल्याला आपण जाणल्याने रहस्य कळते. हे न बोलता गुप्तपणे विवरण करावे आणि विवरण केल्यानंतर आपण विरघळून जाऊन ब्रह्मरूपाने उरायला हवे. तेव्हा त्या महापुरुषांना मौनच शोभते. परिपूर्णतेमध्ये सर्व शब्द स्तब्ध होतात. वेद नेती नेती असे म्हणतात. या सर्व गोष्टी श्रोत्यांच्या अनुभवाला आल्या ना, पण अनुभव आल्यानंतर संशय घेणे सोडले नाही तर तो केवळ दुराभिमानच नाही तर काय. त्यांना आम्ही इतकेच सांगू इच्छितो की मी अज्ञानी आहे, मला काही समजत नाही. खरं आहे, मी खोटा आहे, माझे बोलणे खोटे, माझी रीत खोटी, मी माझे असे जे आहे ते सर्वही खोटे, सर्व काल्पनिक आहे. मला मुळात स्थानच नाही, माझे बोलणे सर्व खोटे, मी माझा सर्व कारभार प्रकृतीचे धर्म असून ती प्रकृतीच खोटी आहे. प्रकृती पुरुष या दोन्हीचे निरसन होणाऱ्या सत्य स्वरूपात मी म्हणणे विशेषत्वाने उरणे असे संभवेल. सर्व काही निशेषपणे नाश पावलेल्या स्वरूपात ही विशेषता कुठली नि काय? कोणत्याही विशेषत्वाने मी मौनी आहे असे सांगणे आपले मौन भंग केल्याप्रमाणेच होते. म्हणून श्रोतृजनांना आमची विनंती आहे की यानंतर तुम्ही विवेकाच्या जोरावर मौन भंग न होईल असे करूनही न केल्यासारखे आणि असूनही निशेष नसल्यासारखे राहा. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे नवम दशके ब्रह्मनिरूपणं नाम द्वितीयः समासः समाप्तः. जय जय रघुवीर समर्थ.